गडिंग्लजमधील डॉक्टर घाळी महाविद्यालयातर्फे आयोजित डॉक्टर घाळी राज्यस्तरीय वक्तृत्व आणि काव्यवाचन स्पर्धा उत्साहात पार पडली। या स्पर्धेत राज्यभरातून 100हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला। पूर्वतयारी वक्तृत्व स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या यश पाटील यानं प्रथम क्रमांक पटकावला, तर पुण्याच्या BJS कॉलेजच्या गोविंद भांड यानं काव्यवाचन स्पर्धेत अव्वल स्थान मिळवलंय। उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत शहाजी लॉ कॉलेजच्या वैष्णवी पोतदार हिनं प्रथम क्रमांक मिळवला। गडिंग्लजमधील डॉक्टर घाळी महाविद्यालयातर्फे दरवर्षी डॉक्टर घाळी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आणि स्वर्गीय रत्नमाला घाळी राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेचं आयोजन केलं जातं। यंदा स्पर्धेचं 38वं वर्ष होतं। या स्पर्धेत राज्यभरातून 100पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला। पारितोषिक वितरण समारंभाला नवाज मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देत त्यांच्या भाषण कौशल्याचं कौतुक केलं। पूर्वतयारी वक्तृत्व स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या यश पाटील यानं प्रथम क्रमांक पटकावला। द्वितीय क्रमांक सांगलीच्या गरवारे कन्या महाविद्यालयाच्या प्रज्ञा माळकर हिनं मिळवला। इचलकरंजीच्या DKT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या ऋतुजा पोवार हिनं तृतीय क्रमांक मिळवला, तर गडिंग्लजची अमृता सागर चतुर्थ स्थानी राहिली। उत्तेजनार्थ पारितोषिक सिद्धेश मिसाळ, मधुरा आमणे यांना देण्यात आलं। काव्यवाचन स्पर्धेत पुणेच्या BJS कॉलेजच्या गोविंद भांड यानं प्रथम क्रमांक पटकावला। द्वितीय क्रमांक मुंबईच्या भाग्यलक्ष्मी क्षीरसागर तर तृतीय क्रमांक वाईच्या सलोनी सरतापे हिला मिळाला। उत्तेजनार्थ पारितोषिक राधिका देठणकर आणि ऋतुजा केसरकर यांना प्रदान करण्यात आलं। उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत कोल्हापूरच्या शहाजी लॉ कॉलेजच्या वैष्णवी पोतदार हिनं प्रथम क्रमांक, मुंबईच्या यश पाटीलला द्वितीय तर मिथुन माने तृतीय स्थानी राहिला। मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण झालं। शंकर जाधव, प्राध्यापक सचिन टेकाळे, सातापा शेरवाडे, प्राचार्य गोविंद काजरेकर, प्राध्यापक विनोद कांबळे, संजय कांबळे, विद्या पाटील, मंजुषा शिंदे आणि डॉक्टर सुजय पाटील यांनी परीक्षण केलं। निकालपत्राचं वाचन प्राध्यापक महेश पाटील, डॉक्टर निलेश शेळके आणि प्राध्यापक महेश कदम यांनी केलं। प्राचार्य डॉक्टर दत्ता पाटील आणि संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळी यांनी स्पर्धेचा इतिहास उलगडला। यावेळी उदयराव जोशी, प्राध्यापक शिवाजीराव भुकेले, संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर, सचिव ॲडव्होकेट बाबूराव भोसकी, गजेंद्र बंदी, किशोर हंजी, ॲडव्होकेट विकास पाटील, डॉक्टर शिवकुमार कोल्हापुरे, नगरसेवक अमर मांगले, नागेश पट्टणशेट्टी, महेश देवगोंडा, शेखर यरटी, महाबळेश्वर चौगुले, सिद्धार्थ बन्ने, राहुल शिरकोळे, सुरेश कोळकी, उर्मिला जोशी, वैशाली कागवाडे, डॉक्टर सरला अरबोळे उपस्थित होत्या।